आज आपण मुबारकपूर तांडा या तांड्यामध्ये आहे। या तांड्यामध्ये अशी परिस्थिती आहे, इथले लोकप्रतिनिधी कोण आहेत, इथला सरपंच कोण आहे, इथला नागरिक कोण आहे आणि जे जनतेची जे लूट होते, ही लूट कधी थांबणार? शासनाने या गोष्टीकडे लक्ष देणार का? आपल्याबरोबर मुबारकपूर तांड्याचे एक काही अपंग व्यक्ती आहे। मला सांगा, त्याला अपंग व्यक्ती असून शासनाने प्रत्येक योजना अपंगासाठी राबवली जातात, पण या ठिकाणी असं बघायला गेलं ना, या ठिकाणी शासनाची कोणतीही योजना त्यांना मिळत नाही। त्यांनी योजनेपासून वंचित का राहतात, ही आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काका, आपलं नाव काय? राजू सीताराम जाधव। मला सांगा, आपल्याला काय आपली अडचण काय? आपली अडचण आहे, मी अपंग 90% अपंग। अपंग असल्यामुळं आपल्याला घरकुल अजून आतापर्यंत काहीच सरकारची स्कीम भेटल नाही। त्याच्यामुळं माझं कारण की मला घरकुल आणि ती ऑटो रिक्षा ती मिळायला पाहिजे, म्हणजे करायसाठी आपल्याला ती हवी। त्याच्यामुळं आपलं जीवन जगता येईल। मला सांगा, तुम्ही पाठपुरावा काय केला? आतापर्यंत पूर्ण कागदपत्र ओके करून दिले, त्यांनी घरकुल बी येणार काय बी नाही, आणि मंजूर काय बी केलं तर तिकडंच हडपवलंय। नेमकं कोण हडप करतोय, असं काय प्रकार आहे? ग्रामपंचायतीमधूनच त्यांनी काही जण ती घरकुल आले म्हणले, पुन्हा त्यांनी लांबवल्यात ना, वापस घेऊन गेले। मग मला सांगा, आतापर्यंत तुम्हाला घरकुलच भेटलं नाही का? आतापर्यंत काहीच भेटल नाही, शासनाचं घरकुल भेटल नाही, काहीच भेटल नाही। आणि हे जे ह्या ठिकाणचे जे सरपंच आहे, ते सरपंच काम करतात का? सरपंच काहीच काम करत नाहीत, काय आणतो म्हणतात पुन्हा तिकडेच सांगितलं की तसंच बोललेले। मग मला सांगा, आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय सांगचाल? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगणं की आपलं अपंग आपण का उद्योग करून खायचं ती, त्याच्यामुळं त्यांना की आपलं आमच्याकडे तक्रार काय खायचं का करायचं, का काम कर, का काम करावं, काय खावं, कसं जगावं, त्याच्यामुळं ते आपलं हे नाही, टेन्शन मध्ये आपण। मग मला सांगा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की प्रत्येक अपंग व्यक्ती आहे त्यांना प्रत्येकी सोयी सुविधा देतो, असं म्हणून त्यांनी सांगतात। याच्याबद्दल तुमचं मत काय? आपण पुन्हा ते दुकानचं फाउंडेशन भरलो, त्याच्यामुळं 5,000 रुपये मी तिथे त्या लातूर मध्ये घातलो, ती बी कर्ज भेटल नाही, काहीच नाही। त्याच्यामुळं कोणची बँक होती ती? हैदराबाद बँक। हैदराबाद बँक होती। काय म्हणले बँकवाले? बँकवाले काहीच नाही, ते तिथून कागदपत्र आणून पोस्ट मध्ये टाकलो, पोस्ट मधून ते पोस्टात गेले का कसं काय झाले किती पत्ताच नाही आपल्याला। मग मला सांगा, घरकुलचं फॉर्म आपण किती वेळेस भरलो होतो? 3 वेळेस घरकुलचं फॉर्म भरलं, आणि 3 वेळेस घरकुल आले नाही। ते पैसे तिकडच खाऊन ते कोण काढलं पैसे? असं ते कागदपत्राला ते खाऊन पूर्ण हे होऊन ओके केलं त्यांनी। ओके गेला, तरी तुम्हाला वंचित ठेवला, वंचित राहायला घर नाही। परिस्थिती नाजूक आहे। ऐकलात आपण मुबारकपूर तांडा या ठिकाणचा एक घटना, असा या ठिकाणी घटना आहे। सरपंच कोण आहे आणि काम करतोय कोण, या तांड्याला विकासापासून वंचित का ठेवतो, या ठिकाणचे लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देण्याची गरज आहे। व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मला एवढं सांगणं आहे, मुख्यमंत्री साहेब, काय चाललंय, अपंगावर किती मोठा अन्याय होतोय, अपंगांनी योजनेपासून वंचित राहतात, या गोष्टीकडे आपण थोडं लक्ष देण्याची गरज आहे। स्टॉप।